संगम कलेचा सन्मान संस्कृतीचा या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत सलग 4 दिवस गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव साजरा करणार। संस्कृतीचा जागर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथे 1 मे ते 4 मेच्या दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। संयुक्त महाराष्ट्राची 65 वर्षांची गौरवशाली परंपरा संस्कृतीचा जागर होणार असून ज्या महापुरुषांनी महाराष्ट्र उभारणीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे अशा त्यांच्या महानुभावांच्या कार्याचा सन्मान या महोत्सवात होणार आहे। 1 मे 1960 रोजी मुंबईसह मराठी भाषकांच्या संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने सलग 5 दिवस दिमागदार सोहळा साजरा केला होता। त्यानंतर तब्बल 65 वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा असा दिमागदार सोहळा साजरा होणार आहे। ज्या 106 होतात त्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिले त्यांना ऐतिहासिक हुतात्मा चौकात मानवंदना देणार असून नव्या पिढीला महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा कळावी यासाठी सलग 4 दिवस महाराष्ट्राचा इतिहास, परंपरा व संस्कृतीचा जागर करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती देखील सुनील तटकरे यांनी दिली आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी महाराष्ट्राचा संगम इतिहासाला उजाळा देणारा आज दालने उभारण्यात येणार आहेत। त्यामागे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा सचित्र इतिहास मांडणारे गरजा महाराष्ट्र दालन, महाराष्ट्राचा विचार घडवणाऱ्या महापुरुषांचे विचारसूत्र दालन, संत महात्म्यांची शिकवणूक सांगणारे महाराष्ट्र धर्म दालन, विविध क्षेत्रात देशस्तरावरील व महाराष्ट्राचे सर्वोच्च पुरस्कार मिळवणाऱ्या खतरनाक व्यक्तींचे महाराष्ट्र दालन, राज्यात 65 वर्षाच्या वाटचालीत सर्व मुख्यमंत्र्यांच्या योगदानाची विशेष दखल घेणारे मुख्यमंत्री दालन, महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती बोलकी करणारी अशी समृद्ध पाच झाल्याने उभारण्यात येणार असून याच दरम्यान राज्यभरातून नद्यांचे पवित्र जलकलश आणि पवित्र ऐतिहासिक ठिकाणावरील माती घेऊन 6 प्रादेशिक विभागातून महाराष्ट्र गौरव कलश 1 मे रोजी दाखल होणार आहे। महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या गौरव रथांची शोभायात्रा 1 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता निघणार असून यात्रेचा समारोह कार्यक्रमाच्या स्थळीच होणार आहे। दिनांक 1 मे रोजी सायंकाळी 6 वाजता वरळी येथील जांभोरी मैदानावर या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे। या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान होणार आहे। यामध्ये पद्मविभूषण रिटेक, यामध्ये पद्मविभूषण जावेद अख्तर, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे। त्यानंतर प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांची महाराष्ट्र गौरव गीतांची मैफिल रंगणार असून दिनांक 2 मे रोजी सायंकाळी मराठी संस्कृतीची ओळख करून देणारा मराठी युवकांचा फोक आख्यान या कार्यक्रमाचे देखील आयोजित करण्यात आले आहे। या दिवशी महाराष्ट्रातील 5 कर्तबगार भगिनींचा ज्यांनी विविध क्षेत्रांमध्ये देश व राज्य पातळीवर महाराष्ट्राचे स्वातंत्र्य ओळखल्यापासून ज्येष्ठ पार्श्वगायिका श्रीमती अनुराधा पौडवाल, अर्जुन पुरस्कार विजेत्या नेमबाज राही सरनोबत, अर्जुन पुरस्कार विजेत्या धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे पाटील, राष्ट्रीय व राज्य पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे।
तर 3 मे रोजी राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे आणि देशाचे नेते व 4 वेळा राज्याचे नेतृत्व करणारे आदरणीय शरदजी पवार, उद्धव ठाकरे यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे। या संदर्भात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्याकडे आदरपूर्वक जाऊन निमंत्रण देतील असे सुनील तटकरे यांनी सांगितले आहे। यानंतर रात्री प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांची संगीत संध्या रंगणार आहे। दिनांक 4 मे रोजी सुप्रसिद्ध आरजे लाईव्हचे रोहित आणि जुईली राऊत यांच्या गीतांचा कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे। कार्यक्रम संपल्यानंतर राज्यातून आलेले जल व माती कलश गिरगाव चौपाटीवरच्या ज्या ऐतिहासिक संयुक्त महाराष्ट्राचे अनेक लढे उभारले गेले तिथे त्या कलशाचे विसर्जन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे। महाराष्ट्राची अस्मिता नव्या पिढीसमोर यावी, महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास परंपरा कळावी, पुन्हा एकदा 65 वर्षानंतर तीच गौरवशाली परंपरा मनामध्ये ठेवत महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर करत नव्या पिढीने सुद्धा उद्याच्या भविष्यासाठी आपले योगदान आणि विविध क्षेत्रात अग्रेसर राहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन केले आहे। चांदा ते बांदा असा महाराष्ट्र म्हटला जातो। त्याच कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळगडावरून ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्री यांच्या उपस्थितीत गौरव रथ यात्रेची सुरुवात करण्यात येईल। राज्याच्या 5ही विभागातून येणाऱ्या मंगल कलशाचे मुंबईत उत्साहात स्वागत केले जाणार आहे। पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला महाराष्ट्र कसा घडला याची माहिती चित्रफितद्वारे दाखवण्यात आली होती। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, प्रमुख प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश प्रवक्ते मुकेश गांधी आदी मान्यवर उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किशोर गायकवाड यांनी। महाराष्ट्र राज्य की निर्मिती 65 साल पहले इस मुंबई में के शिवाजी पार्क के ऐतिहासिक भूमि पर देश के प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू और राज्य के प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव जी चौहान साहब इनके नेतृत्व में यहाँ पे हो गई थी। 65 साल के इस प्रवास में महाराष्ट्र ने बहुत सारे एक विचार पूरे देश के सामने रखे हैं। देश के इस 75 साल की ओवरऑल जो कुछ प्रगति हो गई है उसमें महाराष्ट्र का योगदान बहुत है। छत्रपति शिवराय के महाराष्ट्र, शाहू फुले अम्बेडकर का महाराष्ट्र की अलग से एक प्रतिमा देश में है। इसके लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से 1 मई से 1, 2, 3, 4 दिन महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से आयोजित किया गया। हाँ, हमने सब मुख्यमंत्रियों के साथ संपर्क किया है। वरिष्ठ नेता आदरणीय पवार साहब के साथ प्रफुल्ल भाई संपर्क करेंगे। उद्धव जी विदेश में हैं, उनके पास संपर्क करने के लिए हम कोशिश करते हैं। थैंक यू। सर्वांनी चहापान घ्यावं एवढी विनंती आहे। आपल्या सर्वांचंच मी मगाशी या ठिकाणी स्वागतही केलं आणि आपल्यापैकी सर्वांनीच या ठिकाणी दाखवलेली महाराष्ट्राच्या राज्याच्या निर्मितीची अलौकिक अस्मरणीय आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची सुरुवात झालेली क्षणचित्र आपण सर्वांनी मिळून पाहिलीत। आपण जर काय पाहिलं तर 1960 सालामध्ये मुंबईतलं वातावरण कसं होतं
आणि पणजीजींनी शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती संबंध महाराष्ट्राला संबोधित करत असतानाच त्याच्या पूर्वसंध्येला पूर्वरात्री राजभवनावरती महाराष्ट्र राज्याचा नकाशा त्यावेळेलाच लोकार्पित केलेला होता. गेले 65 वर्ष महाराष्ट्राने सामाजिक क्षमतेचा पुरस्कार सातत्याने केला. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता हीच महाराष्ट्राची अस्मिता. पण आज या देशातील पुरोगामी विचाराचं आणि विकसित असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राचं अढळ स्थान देशाच्या या संबंध वाटचालीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती राहिलेलं आहे. अशा तुमच्याने माझ्या महाराष्ट्राचा गौरवशाली 65वा वर्धापन दिन गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव म्हणून साजरा करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निश्चित केलं आहे. मला अभिमान या गोष्टीचं वाटतं की एक राजकीय पक्ष महाराष्ट्र दिन या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतो आहे. या संबंध उपक्रमात या कार्यक्रमामध्ये आम्हाला सुरतकुमार कदम, पद्मभूषण देशपांडे, संजय जोग या सर्व सहकाऱ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी मिळालं आणि त्याच्यातून आम्ही हा जो काही कार्यक्रम करणार आहोत संगम कलेचा सन्मान संस्कृतीचा या भूमिकेतून संयुक्त महाराष्ट्राची 65 वर्षाची गौरवशाली परंपरा संस्कृतीचा जागर होणार असून ज्या ज्या महापुरुषांनी महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये मोलाचं योगदान दिलं अशा महानुभावांच्या कार्याचा सन्मान करणारा महोत्सव असेल. 1 मे 1960 रोजी मुंबईसह मराठी भाषिकांच्या संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने सलग 5 दिवस दिमागदार सोहळा साजरा केला. त्यानंतर तब्बल 65 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरामध्ये महाराष्ट्र दिनाचा असा दिमागदार सोहळा संपन्न होत आहे. या 106 हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं त्यांना ऐतिहासिक असलेल्या हुतात्मा चौकात मानवंदना देणारा सोहळा असून नव्या पिढीला महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा कळावी यासाठी सलग 4 दिवस महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जागर करणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत. कार्यक्रमाच्या सभामंडपात महाराष्ट्राच्या समग्र इतिहासाला उजाळा देणारी 5 दालनं उभारण्यात येणार आहेत. यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा सचित्र इतिहास असणारं गरजा महाराष्ट्र एक दालन असेल. महाराष्ट्राच्या विचार घडवणाऱ्या महापुरुषाचं विचारसूत्र दालन असेल. संत महात्म्याची शिकवणूक सांगणारं महाराष्ट्र धर्मदालन असेल. विविध क्षेत्रांतील देशस्तरावर महाराष्ट्राचे सर्वोच्च पुरस्कार मिळवणाऱ्या ख्यातनाम व्यक्तीचं महाराष्ट्र दालन असेल. राज्याच्या 65 वर्षाच्या वाटचालीत सर्व मुख्यमंत्री महोदयांच्या योगदानाची विशेष दखल घेणारं मुख्यमंत्री दालन त्या ठिकाणी असेल. महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती बोलकी करणारी अशी समृद्ध 5 दालनं उभारण्यात येणार आहेत. राज्यभरातून पवित्र नद्यांचं पवित्र जलकलश, पवित्र व ऐतिहासिक ठिकाणावरील माती म्हणजे मुद्रा कलश घेऊन 6 प्रादेशिक विभागातून 6 महाराष्ट्र गौरव कलश रथ 1 मे रोजी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या गौरव रथाची शोभायात्रा 1 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता निघणार असून यात्रेचा समारोप कार्यक्रम स्थळी होणार आहे. 1 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता वरळी येथील जांभोरी मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यावेळेला राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, माजी मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते दिलीप वळसे पाटील, सर्व सन्माननीय पदाधिकारी, विविध फ्रंटल सेलचे प्रमुख, विद्यमान खासदार, आमदार, माजी खासदार यांची उपस्थिती त्या ठिकाणी राहणार आहे.
सायंकाळी 6 वाजता उद्घाटन सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांची महाराष्ट्र गौरव गीतांची मैफिल त्या ठिकाणी होणार आहे। 1 तारखेला जावेद अख्तर, प्राध्यापक सदानंद मोरे यांना आम्ही निमंत्रित केलेच, पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी वृत्तांकन केलं ते आणि दीर्घकाळ विधानमंडळाच्या मध्ये ज्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती सतत सातत्य दाखवलं ते मधुकर भावे यांनासुद्धा आम्ही त्या दिवशी निमंत्रित करणार आहोत। 2 तारखेला सायंकाळी मराठी संस्कृतीची ओळख करून देणारा मराठी युवकांचा फोक आख्यान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी महाराष्ट्रातील माझ्या 5 कर्तबगार भगिनी ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये देशपातळीवरती राज्यपातळीवरती आपल्याला महाराष्ट्राची स्वतंत्रपणाची ओळख त्या ठिकाणी केलेली आहे अशा पद्मश्री श्रीमती अनुराधा पौंडवाल, ज्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आहेत, अर्जुन विजेते पुरस्कार विजेत्या नेमबाज राही सरनोबत, अर्जुन विजेत्या धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे पाटील, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार सन्मानित अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांना आम्ही त्या ठिकाणी बोलवणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या योगदानातल्या महिला शक्तीने जे महाराष्ट्राचं दैदिप्यमान स्थान अधिक अढळ केलं अशांचा सन्मान आम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी ठेवणार आहोत। 3 मेला आम्ही महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेमध्ये ज्या ज्या मुख्यमंत्री महोदयांचं योगदान झालं त्या सर्वांना आम्ही निमंत्रित करणार आहोत। देवेंद्रजी फडणवीस, नारायणराव राणे, सुशीलकुमारजी शिंदे, अशोकजी चव्हाण, पृथ्वीराजजी चव्हाण, एकनाथराव शिंदे, 4 वेळा देशाचं राज्याचं नेतृत्व करणारे आदरणीय पवारसाहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनाही आम्ही सन्मानित करणार आहोत। त्यांच्याही जवळ संपर्क करण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्याकडे पक्षाचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी जाऊन त्यांनाही त्या ठिकाणी आदरपूर्वक या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानित करण्याचं प्रयोजन त्यांना सांगतील। 4 मे रोजी 3 तारखेला संध्याकाळी 2 तारखेला सायंकाळी मराठी संस्कृतीची ओळख करून देणारा मराठी युवकांचं फोक आख्यान हे 2 तारखेला आहे आणि 3 मे रोजी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांची संगीत सध्या हा कार्यक्रम याच मराठी अस्मितेचा जागर असणारा त्या ठिकाणी होणार आहे। 4 मेला सुप्रसिद्ध आर.जे. लाईव्ह रोहित आणि जुईली राऊत यांच्या गीताच्या कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता होणार आहे। जे सारे कलश राज्यभरातून आहेत, कार्यक्रमाचं संपल्यावर ज्या चौपाटीच्या ऐतिहासिक मैदानावरती संयुक्त महाराष्ट्राची चळवळीचे अनेक लढे उभारले गेले त्याच गिरगाव चौपाटीवरती या कलशांचं विसर्जन मध्यरात्री मी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, प्रफुल्लभाई आणि मी सर्वच त्या ठिकाणी करणार आहोत। आपल्यामार्फत महाराष्ट्राची अस्मिता ही नव्या पिढीसमोर यावी, महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास, महाराष्ट्राची परंपरा ही कळावी आणि पुन्हा एकदा 65 वर्षाच्या नंतर तीच गौरवशाली परंपरा मनामध्ये ठेवत महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर करत नव्या पिढीने सुद्धा महाराष्ट्राच्या उद्याच्या भवितव्याच्यासाठी आपलं योगदान विविध क्षेत्रामध्ये निर्माण करावं या सहज हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र महोत्सव या 4 दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। विदर्भ म्हणजे चांद्या ते बांदा असं महाराष्ट्र म्हटलं जातं। कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळगडावरून राज्याचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेची आम्ही सुरुवात त्या ठिकाणी केली आणि मला सांगायला आनंदाने अभिमान वाटतो आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या 4ही परिसरामध्ये आज ही जी का आमची मंगल कलश रथयात्रा मुंबईला येते आहे याचं उत्स्फूर्त उदंड असं स्वागत राज्यातील जनता त्या ठिकाणी करते आहे। 1 मेला हे सगळे इथे दाखल होतील। पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मार्फत या दैदिप्यमान जो कार्यक्रम केला जातो आहे याची माहिती महाराष्ट्रप्रेमी नागरिकांच्या समोर जावी एवढीच आपल्याला नम्रतेची विनंती आहे।
आजच्या पत्रकार परिषदेचं ज्या कारणासाठी आपल्याला निमंत्रित केलं होतं ते आपल्यासमोर ठेवलं. आपल्याला मोकेपणाने काय संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी विनंती. ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत ॲडव्होकेट सीमा तेलंग यांचे महिलांना कायदेशीर साक्षरतेचे सशक्त मार्गदर्शन. यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या ऑपरेशन प्रस्थान मोहिमेअंतर्गत आयोजित केलेल्या विशेष निवासी कराटे प्रशिक्षण शिबिरात महिलांना सक्षमीकरणाला दिशा देणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शिबिराच्या दुसऱ्या टप्प्यात 30 एप्रिल बुधवार रोजी हजारो युवतींच्या उपस्थितीत बोलताना त्यांनी भारतीय संविधानातील महिलांना प्राप्त मूलभूत अधिकार, घरेलू हिंसाचार प्रतिबंधक कायदा, लैंगिक छळ, पोक्सो कायदा, बलात्कार विषयक कलमे आणि पोलिसांकडे तक्रार करताना घ्यावयाची काळजी यावर सुलभ भाषेत सखोल असे मार्गदर्शन केले आहे. तसेच जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या महिला पोलीस अधिकारी व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. फक्त कराटे प्रशिक्षणच नव्हे तर मानसिक व कायदेशीर सक्षमीकरण हाही या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. हे सहभागी महिलांनी विशेषत्वाने अधोरेखित केले आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निळकंठ मानकर यांनी. त्याला एक संधी भेटून जाते की आपल्याला रिस्पॉन्स देत आहे. माझं असं म्हणणं नाही आहे की तुम्ही कोणाच्या प्रेमात पडू नये, पण माझं असं म्हणणं आहे की हे सगळं करण्याआधी पहिली गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभ्या राहा. स्वतः